आपल्या देशामध्ये अनेक असे उद्योजक होऊन गेले ज्यांनी देशाचं भविष्य घडवण्यासाठी कठोर मेहनत घेतली। त्यांच्यापैकीच एक नाव म्हणजे घनश्यामदास बिर्ला। त्यांचा जन्म 10 एप्रिल 1894 मध्ये राजस्थानच्या पिलानी गावात झाला। नशीब आपल्या हातात असते। आपल्या कष्टाने आणि कर्मानेच आपण एक दिवस या जगाला काहीतरी नेत्रदीपक करून दाखवू। या सर्व प्रवासात त्यांचा स्वतःवरील विश्वास हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती। नमस्कार, मी कृतिका आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। 10 एप्रिल प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि बिर्ला उद्योग समूहाचे संस्थापक घनश्यामदास बिर्ला यांचा जन्मदिवस। 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस त्यांनी आपल्या भावांच्या सहकार्याने बिर्ला ब्रदर्स ही मर्यादित संस्था स्थापन केली आणि ताग व कापूस उद्योगांसाठी भांडवल उभारले। वयाच्या 25व्या वर्षी बिर्ला यांनी कोलकाता येथे बिर्ला ज्यूट मिल्सची स्थापना केली। 1923 मध्ये बिर्ला ब्रदर्सनी ग्वाल्हेर येथे जयाजीराव कॉटन मिल ही कापड गिरणी स्थापन केली। त्यानंतर कापूस, कागद, साखर या व्यवसायात बिर्लांनी पदार्पण केले। त्यानंतर बिर्ला उद्योग समूहाचा व्याप वाढतच गेला। कापड, यंत्रसामग्री, सायकल, बॉल बेरिंग, पंखे, रेयन, प्लास्टिक, प्लायवूड, वनस्पती तेल या विविध वस्तूंच्या निर्मिती क्षेत्रात उत्पादन करण्यात बिर्ला यांनी प्रारंभ केला। चहा, कोळसा हे उद्योगही त्यांनी हाती घेतले। स्वातंत्र्योत्तर काळात बिर्ला उद्योग समूह संपूर्ण भारतात वटवृक्षाप्रमाणे पसरला व त्याच्या सावलीखाली हजारो उद्योग उभे राहिले। लाखो लोकांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटला। एक परोपकारी आणि संस्था निर्माता म्हणून जी.डी. बिर्ला यांनी संपूर्ण भारतात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, मंदिरे आणि तारांगण उभारण्यास मदत केली। त्यांनी ज्या शैक्षणिक संस्थांना पाठिंबा दिला त्यापैकी अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ हे आहेत। त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) या प्रसिद्ध शिक्षण संस्थेची स्थापना केली। महात्मा गांधीजींच्या तत्वांवर त्यांची दृढ श्रद्धा होती। स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले। महात्मा गांधी त्यांना आपले आर्थिक सल्लागार मानत असत। भारताच्या आर्थिक प्रगतीचा आराखडा काढणारा 1944 चा बॉम्बे प्लॅन तयार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता। 1946 मध्ये हिंदुस्तान मोटर्स ही कंपनी स्थापन करून मोटार गाडी उत्पादनास त्यांनी सुरुवात केली। देशभर अनेक ठिकाणी उभारलेली सुंदर मंदिरे या बिर्ला यांनी देश बांधवांना दिलेल्या आणखी काही देणग्या आहेत। भारताचे भवितव्य घडवणाऱ्या त्यांच्या या भूमिकेसाठी बिर्ला यांना पद्मविभूषण या सन्मानाने गौरविण्यात आले। उद्योग आणि समाजसेवेमधील त्यांच्या योगदानामुळे त्यांना भारताचे आधुनिक उद्योगपती असे संबोधले जाते। कशी वाटली विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।